नमस्कार, मी शालू आणि तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। खूप दिवसापासून मी व्हिडिओ बनवलेला नाही, तर आता आज आपण काजू कतली बनवूया। जास्त वेळ नाही घेता मी लगेच सुरुवात करते। त्यासाठी इथे मी 2 वाटी काजू घेतलेले आहेत आणि त्यासाठी ज्या वाटीने काजू घेतले त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडी इलायची घेतलेली आहे। आता आपल्याला सुरुवातीला या काजूला थोडंसं बारीक करून घ्यायचे। त्यामध्ये आपल्याला बघायचे थोडं काही कीड वगैरे लागलेली आहे का आतमध्ये काजूला बघायचे। हे बघा, आता मी सर्व काजूचे असे 2-2 तुकडे करून घेतले। कधी कधी काजू आपल्याला वरतून छान दिसतात पण आतमध्ये त्याला कधी कधी कीड लागलेली असू शकते, म्हणून याला आपल्याला असे 2-2 तुकडे करून घ्यायचे। बघायचं चांगले आहेत का। तुकडे पण मिळतात काजूचे, हे पूर्ण काजू होते म्हणून आता मी थोडंसं बघून घेते। काही काळ वगैरे असलं तर ते काढून टाकायचं त्याला। आणि आता याला आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। मी मिक्सरवर बारीक करून घेते। जास्त वेळ फिरवायचं नाही याला, अगदी 1-2 सेकंदापर्यंत लगेच चालू करायचं बटन आणि लगेच बंद करायचं, म्हणजे आपल्याला चांगली त्याची पावडर मिळेल आणि त्याचं तेल सुटणार नाही। त्यासाठी ती काळजी आपल्याला घ्यायची आहे। मिक्सरचं बटन चालू करायचं आणि लगेच बंद करायचं। हे बघा, आता मी मिक्सरवर याला बारीक करून घेतले। अशी छान पावडर झाली। याला आपल्याला गाळून घ्यायचे। यामुळे थोडेसे जाडसर राहिलं असेल काजू काही तर परत आपल्याला मिक्सरवर काढून घ्यायचे बारीक करून। एकदा जर आपण जास्त वेळ फिरवलं तर त्याचं तेल सुटून एकदम चिपचिप होत होते। आपल्याला अशी मोकळी पावडर पाहिजे, त्यासाठी 1-2 वेळा मिक्सरवर काढून घ्यायचं। याला जास्त वेळ नाही फिरवायचं, लगेच मिक्सरचं बटन चालू करायचं, 1-2 सेकंदात लगेच बंद करायचं। परत मी आता याला एकदा मिक्सरवर फिरून घेतले। जे वरती राहिलं होतं ते मिश्रण त्याला एकदा परत गाळून घेते। बघा, अशी छान आपल्याला आता पावडर भेटलेली आहे काजूची। यामध्ये मी इलायची सुद्धा थोडीशी बारीक करून टाकलेली आहे। आता आपण बनवूया। पाक करून घेऊ आपण आधी। आता आपण चासणी बनवू, त्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी घेते, कारण 1 वाटी साखर आहे आपली। 1 वाटी साखरला इथे फक्त अर्धी वाटी पाणी घ्यायचे आपल्याला, जास्त पाणी नाही घ्यायचं। जशी आपण लाडूसाठी चासणी करतो तशी आपल्याला इथे चासणी करून घ्यायची आहे। एक वाटीला इथं आपण अर्धी वाटी पाणी घेतले आणि आता इथे चासणी बनवायची आहे। चासणी बनवायला जास्त वेळ नाही लागत, 1 ताराची आपल्याला चासणी बनवायची। याला सारखं फिरवत राहायचं। आता साखर विरघळली यामधली, बघा थेंब हळू पडत आहे। याला एक तार आल्यासारखा दिसतो बघा। असं हाताने चेक करायचं।
आपली चाचणी आता झाली. तर यामध्ये टाकायचे आपल्याला बारीक करून घेतलेले काजूची पावडर. आता याला चांगलं मिक्स करायचं. आपले काजू यामध्ये तर चांगले शिजले जातात. फिरवत राहायचं. एक 2 मिनिट असंच याला शिजवून घ्यायचं आपण. आणि आपल्या काजू कतलीला छान चकाकी येण्यासाठी आपण यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालू. आता यामध्ये मी अगदी थोडंसं तूप घालते, म्हणजे त्याला चकाकी. थोडंसं याला घट्ट होईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे असंच. बघा मिश्रण छान आता घट्ट झाले. मला इथं असं मिश्रण घट्ट होण्यासाठी 4 ते 5 मिनिट लागले. आता गॅस बंद करते. हे लो गॅसवरच मी त्याला फिरवलं आहे. जास्त जर वाढवलं असतं गॅस तर आपलं मिश्रण खाली लागलं असतं. म्हणून आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे. लो गॅसवरच आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचे. हे बघा आता घट्ट झाले. हे बघा हे मिश्रण थोडं थंड व्हायला की अजून घट्ट होतं एकदम. बघा किती घट्ट झाले. आता आपल्याला याला काढून एका पॉलिथिनमध्ये टाकायचं आहे आणि त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. पण याला गरम असताना नाही टाकायचं. थोडंसं 1-2 मिनिटापर्यंत थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला पॉलिथिनमध्ये याला थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे आपली काजू कतली एकदम असं एकजीव होईल. आता आपण याला पॉलिथिनमध्ये टाकून थोडं मळून घेऊया. हे बघा असं आपण आता हे पॉलिथिनमध्ये याला टाकून घेतलं आणि याला आता आपण थोडंसं मळून घेऊया. याला थोडंसं मळून घ्यायचं. त्याला असं आपण लाटण्याने असं मळून घ्यायचं. लाटायचं थोडंसं. म्हणजे आपली काजू कतली एकदम असं प्लेन येईल. सारख्या लेवलमध्ये आपल्याला त्याला लाटून घ्यायचे. मी याला पॉलिथिनमधून काढून आता इथं पोळपाटवरच छान असं
लाटून घेतले आणि आता आपण एक काजू कतली कापून घेऊया. आता आपण काजू कतली चे काप करून घेऊया. असे आकारात कापून घ्यायची. लाटताना एकसारखं लाटायचं. बघा छान होतात आकार. याला तुम्ही सिल्वर पेपर असेल तर लावू शकता, नाहीतर असे ठेवलं तरी काही हरकत नाही. बघा किती छान झाले एकदम. याला तूप टाकल्यामुळे छान चकाकी आली आणि बघा किती छान आकार पण झाला. तर अशा प्रकारे तयार आहे आपली काजू कतली. अशा प्रकारे आपली काजू कतली तयार झाली. काही जास्त सामान वगैरे लागत नाही याला. 3 इन्ग्रेडियंट फक्त साखर, काजू आणि पाणी, बस. जास्त काही सामान लागत नाही. एवढ्या कमी साहित्यामध्ये आपली मार्केटसारखी काजू कतली तयार झाली आहे. बघा किती छान झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. बाय.